योगीजी पाटील खारघरगाव यांना विनंती आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत। चला आपण ऑफिशियल टीम तात्काळ खेळ स्टार्ट करायचं आहे। काहीशी आवाजावरती पाबंदी आहे, तात्काळ आपण खेळ स्टार्ट करायचे आणि अगदी शिस्तबद्ध या स्पर्धेचा आगाज आहे। नियमांचं पालन करून या स्पर्धेचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो आणि पाहता एक चांगले सहकारी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं। दोन्ही संघातील राखीव खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल आणि पहिल्या फेरींच्या लढती समाप्त झाल्यानंतर आता वेध लागलेत त्या द्वितीय फेरीतील लढतींकडे। तिथे सामना पाहायला मिळतो नेवाळी संघाच्या अगेन्स्ट खेळतो वाकळण। दोन विभक्त संघ आमने सामने खेळत आहेत। अगदी या संघांची ताकद या गटामध्ये नेहमीच बलवान राहिली, परंतु अगदी इथे सामना दोन संघांसाठी तितकाच इम्पॉर्टंट आहे। पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु अवांतरची पहिली धाव इथे अंकित पाहायला मिळते। वाईट बॉल इथे घोषित केला जातो ऑफिशियल अंपायर टीम कडून। ओहो, जोरदार अपील पाहायला मिळते, काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न आणि इथे पाहायला मिळेल अगदी डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते। पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान अगदी दादागिरी प्रस्तावित करण्याचा प्रयत्न आहे मित्र म्हणेन टीम नेवाळी संघाच्या माध्यमातून। अगदी दोन संघ आज तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळत आहेत। आज दर्जेदार आपल्याला इथे खेळाचा आपल्याला बाणा पाहायला मिळतो। पहा अगदी बदलापूर परिभागातून चिनू शेठ मसणे हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। tenniscricket.in च्या माध्यमातून हा सामना ते एन्जॉय करतायत, आपलं मनपूर्वक स्वागत। नॉट आउटची आधी घोषणा इथे केली जाते। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सोनू काथारा, सोनेरी चंदेरी गोलंदाजीसाठी हा गोलंदाज अखंड रायगड जिल्ह्यामध्ये काहीसा परिचित आहे आणि त्याचा परिचय सातत्याने प्रत्येक स्पर्धेदरम्यान तो साकार करतो। आणि हे पाहू शकता ऑफिशियल अंपायर टीम एकत्रितपणे सल्ला मसलत करतायत आणि त्यानंतर अगदी अंतिम टप्प्यामध्ये कंट्रोल रूमकडे कॉमेंट्री बॉक्सकडे संकेत स्थळावरून कोणता निर्णय हा इथे सुपूर्द केला जाईल हे पाहावं लागेल। नॉट आउटची घोषणा आहे, ही सल्ला मसलत होणं खूप गरजेचं असतं, कारण ही अंपायर टीमची ही प्रामुख्याने ओळख आहे। पंचांकडून क्षमस्व, परंतु एक चांगला निर्णय ऑफिशियल अंपायर टीमकडून इथे आपल्याला पाहायला मिळतो। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते सोनू काथारा, एक अष्टपैलू गुणवान कार्य साध्य करण्याच्या हेतून संघातील प्रत्येक खेळाडू आज तितक्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतात। ऑन द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा हा फटका खेळला लॉंग ऑफ कडे आणि अगदी एकच जाव इथे पाहायला मिळते। संघाची धावसंख्या धावपटलावरती अगदी 3 धावा। मॉन्टी पाटील यांचं सर्व केंद्रीकरण खूप चांगलं आहे, सर्वांची काळजी आहे, मॅनेजमेंट खूप आगलं वेगळं आहे आणि उद्या तर मोठा महासंग्राम इथे आपल्याला पाहायला मिळेल। अगदी 8 रात्र सध्या घडीला संपन्न होत आहेत, उद्या 9वी रात्र या स्पर्धेतील आणि अगदी मध्यरात्री या स्पर्धेतील निश्चित लॉट्स उद्याचे आपल्याला पाहायला मिळतील। कोणते संघ कधी खेळतील वेल टाइम तिथे नोंद केलं जाईल। येतोय हा बलवान चौकार, 4 रन्स काहीशा बल प्राप्त करतायत खेळणाऱ्या वाकळण संघासाठी। पहिली सलामीची जोडी आहे आणि या जोडीला A1 दर्जाचं कार्य इथे साध्य करायचंय
आणि त्या दृष्टिकोनातून काहीशे डावपेच इथे मात्र आखले जात आहेत. सोनू कातारा फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं, आपल्या मध्यम गती गोलंदाजीने नेहमीच इम्प्रेसिव्ह कार्य हे मात्र साध्य केलं जातं. पहा इथे प्रहार केला, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, दमदार फटका, चमकदार षटकार, अगदी डीप मिडविकेटच्या डोहीवरून दागलेला हा दमदार फटका, जिथे 6 धावा आपण येताना पाहतो. पहिलं षटक अति वेगानं धावा आपण बनताना पाहिल्या, जिथे धावसंख्या धाव पुस्तकावरती बनते बिनगडी बाद 13. चार षटकांची लढत आहे. द्वितीय फेरीतील लढती आपल्याला 4 षटकांच्या पाहायला मिळतात. पहा अगदी मैदानाच्या सभोवताली अजूनपर्यंत क्रिकेट रसिक राजा या लढतीला एन्जॉय करतो. त्यांचे मनपूर्वक स्वागत. tenniscricket.in सर्व संगणक यंत्रणेचं, कॅमेरामॅनचं आम्ही मनपूर्वक कौतुक करू, कारण कौतुकास्पद कार्य ऑल टीमचं इथे आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट जगतातील एक अव्वल दर्जाचं कार्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतो. महाराष्ट्रातील, हिंदुस्थानातील नामवंत स्पर्धेमध्ये त्यांचं लाईव्ह टेलिकास्टचं कार्य अविरतपणे ते पार पाडत असतात. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आज मैदानाच्या सभोवताली अगदी आपण स्टॉल पाहतो, त्यांची अहोरात्र मेहनत आहे. सर्व स्टॉल धारकांचं मनपूर्वक आभार. क्रिकेट रसिकांची ते काळजी घेत आहेत. डीप मिडविकेटकडे पार्थ पाटील सार्थ पद्धतीनं तो फिल्डिंग आखतो. अगदी वाईडिश लॉंग ऑन, डीप मिडविकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑनकडे पार्थ पाटीलला तैनात होताना आपण अनेक वेळा पाहिले. अगदी नेवाली संघ चांगल्या दर्जाची फिल्डिंग साध्य करतो. जय सुद्धा बॅकअपसाठी होते आणि एक चांगला दर्जेदार कार्य फिल्डिंगच्या माध्यमातून इथे अवगत केलं आहे. 14 धावा धावपटलावरती लागतायत. अति वेगानं धावा पुढे मार्गस्थ होत असताना सांगी कोट्यामध्ये काहीच बळ हे प्राप्त केले जातं. चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी प्राप्त केली जाते. चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची राहिली समाप्ती, बिनगडी बाद ही आपल्याला सुस्थिती पाहायला मिळते. मयुरेश भोईरच्या साथीनं प्रवीण जाधव प्रावीण्यपूर्वक लढा जमावायचा आहे, कारण समोरील संघ सुद्धा तितका तगडा आहे. गावदेवी नेवाली ऑरेंज आर्मी एक वेगळ्या ढंगामध्ये खेळते. पिंक आर्मी अर्थातच उत्तमरित्या खेळ साकार करत असताना वाकळण प्रहार केलाय, प्रहार केला ऑन द कार्पेट. पार्थ पाटील त्या ठिकाणी सज्ज आहे. सार्थ पद्धतीनं त्याची फिल्डिंग मात्र काहीशी कामा येते. या दर्जाचं कार्य फिल्डिंगच्या माध्यमातून जेव्हा साध्य केलं जातं तेव्हा नेहमीच पोषकता ही साध्य केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गोलंदाजावरती आक्षेप नोंदवलाय ऑन स्क्रीन. ही सर्व घडामोडी इथे पाहिली जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तैनात आहे. चांगली गोलंदाजी आतिश काथारा आपला दरारा पेशकश करण्याच्या हेतून गोलंदाजी करतोय, परंतु खेळाडू कक्षेला मानवंदना पेशकश करणारा हा येतोय. रॉयल चमकदार षटकार, दमदार फटका पाहिला. अगदी बाहुबली फटकेबाजी इथे आखली जाते. ज्या फटक्यांची नितांत गरज आहे ते फटके आता अविरतपणे इथे साध्य होताना पाहायला मिळत आहेत. आज क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून एक चांगली उपस्थिती आपण पाहिली आणि भावनिक खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं आणि त्या दर्जाचा काहीसा माहोल अखंड या रात्रीमध्ये आपण घडताना पाहतो. नेक्स्ट बॉल प्रहार केलाय लॉंग ऑनकडे हा फटका दागलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धीरज त्या ठिकाणी सज्ज होते आणि फिल्डिंगच्या माध्यमातून अधिराज्य गाजवण्याचे प्रयत्न तंतोतंत त्याच्या माध्यमातून जारी केले जात आहेत. द्वितीय षटक मार्गस्थ आहे आणि या षटकाचा विचार केला 3 आल्या एकेरी, 1 आलाय निर्धाव, 1 आलाय षटकार. 22 धावा लागतायत धावा पुस्तकावरती. अति वेगानं धावा बनवण्याचा काहीसा मानस पाहायला मिळतो फलंदाजी करणाऱ्या वाकळण या संघाकडून. परंतु नेवाली संघ हा सुद्धा तरबेज गोलंदाजीसाठी ओळखला जातो. जिथे पार्थ पाटील तिथे चूक नसते
हे आपण अनेक वेळा पाहिलंय. डीप मिड विकेट कडे चांगला असा दर्जेदार झेल त्याने कन्वर्ट केलाय. लागतोय पहिला दे धक्का वाकळणला आणि खेळाडू बाद होतोय. अष्टपैलू गुणवान कार्य ज्याच्या माध्यमातून नेहमीच साध्य केलं जातं असा मयुरेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. आज अगदी आदरयुक्त खेळ प्रत्येक संघांच्या माध्यमातून आपण साध्य होताना पाहिला. अगदी जीवा पल्ल्याड प्रेम करणारा क्रिकेट रसिक राजा या स्पर्धेमध्ये आला आणि प्रत्येक खेळाडूंनी अगदी हरवणारी बाणा या स्पर्धेमध्ये आपण साध्य करताना पाहिला. अगदी नेहमीच म्हटलं जातं जीव लावा आदर करा. माझं शब्दांकन मी नेहमीच मांडत असतो. माझ्या लेखणीच्या माध्यमातून मी नेहमीच म्हणतो की आदर करा आपल्या संघातील मॅनेजमेंट टीमसाठी ज्यांनी पडत्या कालखंडामध्ये आपल्यावरती प्रेम दाखवलं. आदर करा आपल्या गावातील मायबाप क्रिकेट रसिकांसाठी जे संघाच्या विजयासाठी नेहमी मनोकामना करतात. आदर करा आपल्या लाडक्या रॉयल आयोजकांसाठी जे लाखो रुपयांचा खर्च करत खेळण्यासाठी मोठं व्यासपीठ निर्माण करतात. आदर करा आपल्या आई वडिलांसाठी ज्यांनी आपल्या क्रिकेट छंदाकरिता नेहमीच हिरवी झेंडी दाखवली आहे. त्या दर्जाचा आदरयुक्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो. प्रहार केलाय ऑन ड्राईव्ह मिड विकेटकडे हा फटका दागलाय. आज वैद 11 वाकलन संघ या नावानं खेळतो. या संघाचे रॉयल पुरस्कर्ते सन्माननीय हरेश शेठ भोईर हे सुद्धा इथे या लढतींना एन्जॉय करतायत. अगदी लाईव्हच्या माध्यमातून हा सामना एन्जॉय करतायत आणि उद्या त्यांची रॉयल एंट्रीज इथे आपल्याला पाहायला मिळेल. ज्या दर्जाची रॉयल एंट्री आपण प्रेमबाई यांच्या पण पाहिले. अगदी मोठा ताफाच्या ताफा हे आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. उद्याही येतो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. उद्या अगदी 9व्या रात्रीमध्ये एक वेगळा माहोल असेल यातील मात्र शंका नाही आहे. प्रहार केलाय अलॉन द कार्पेट, चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्यानंतर अगदी अति वेगानं धावसंख्येची भरारी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती निश्चितच 25 या धावसंख्या 25 धावा लागतायत. थोडीशी दुरुस्ती केली जाईल. 25 धावा, 1 गड्याचा खात्मा. टीम वाकळण आज दर्जेदार लढतींचा आगाज झालाय. 1 गड्यांचा खात्मा, द्राक्षांचा काहीसा चाकणा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सर्वांची आपण काळजी पाहायला मिळते. उपाययोजना खूप चांगल्या आहेत. मॅनेजमेंट खूप वेगळे, पाहुण्यांची हजेरी आहे आणि एक चांगली जबाबदारी आहे. आणि उद्या अगदी स्पेशल डान्सर जयेश मात्रे, डान्सिंग अंपायर यांची अदाकारी आहे. परंतु फलंदाज आपली वेगळी अदाकारी इथे प्रस्तावित करतोय. लॉंग ऑनच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा, षटकार, शंखनाद केलंय. दर्शक दीर्घेमध्ये हा फटका दागलाय. अगदी बलवान फटकेबाजी इथे अवगत केली जाते. पंचांची अहोरात्र मेहनत पाहायला मिळते. त्याच्यामध्ये हरिभक्त पारायण, दीपकजी पाटील सर यांचं अगदी चांगलंच योगदान इथे आपल्याला पाहायला मिळतं. आज त्रिमूर्तींचं कौतुक होणं रास्ते. सुनील पाटील सर असतील, द्वारकानाथ चोरगे सर असतील, रवी पाटील सर सुद्धा आले होते आणि त्यानंतर कडू सर, सचिन कडू सर, रोहिंजन हे सुद्धा एन्जॉय करत होते काही लढती. प्रहार, प्रत्येक चेंडूगणिक प्रहार करणं काही चांगलं ठरलं. यष्टांचा वेध घेतला जातो. लागतोय अजून एक दे धक्का. सन्माननीय केशवशेठ रुपेकर, बैलगाडा शौकीन, नात फक्त एकच बैलगाडा. आणि निश्चितच मोंटी पाटील आपल्याला खास निमंत्रण देत आहेत. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत, आमच्या पाहुण्यांच्या संगत, अतिथी मान्यवरांचं शुभ आगमन सातत्यानं आपण पाहिलंय. सर्जा सुलतान अशा आपण बैलांची मोठी नावं पाहतो. राजेश ठाकर यांचं आपण वेगळं पण साध्य करणारा आपण नाद पाहतो. नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत. अगदी महाराष्ट्राचा विचार केला तर निश्चितच 3 खेळांचा मोठा वावर आहे. आपण पाहतो कुस्ती, लाल मातीचा खेळ, त्यानंतर पाहतो टेनिस, क्रिकेट आणि त्यानंतर नंबर लागतो बैलगाडा शर्यत. घाटमाता असेल, त्यानंतर मुंबई बिनजोडची मैदानं या परिभागामध्ये सातत्याने घडताना पाहतात. ठाणे, रायगडमध्ये नामांकित आपण मैदानं पाहतो. ओहो, प्रहार आहे, दमदार वार आहे. वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर, 6 रन षटकार. वेगळ्या ढंगामध्ये या फटक्या आपण पाहिला आणि सांघिक कोटापुढे मार्गस्थ होईल.
संघाची धावसंख्या 2 गड्यांचा खात्मा 37 धावा धावपटलावरती लागतायत. पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक टाइम आहे. जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा असेल वडीमार आणि अंतिम टप्प्यामध्ये पहिलं पूर्वार्ध गाजवण्यासाठी 2 संघ आहेत तयार. एकीकडे पाहतो अड्याल वाकळण पड्याल नेवाली काठाकी लढत येणाऱ्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक दर्जेदार माणा दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे साध्य होताना पाहायला मिळतो. सन्माननीय नितेश अभिमन्यू पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष यांना विनंती आहे आपण सुद्धा मंचकावरती या. रॉयल मंचकावरती आपलं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. मोठ्या संख्येने पाहुण्यांची मांदी आली या मंचकावरती पाहायला मिळते. अर्पणी या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेम बरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. सन्माननीय केशवजी रुपेकर यांनाही खास निमंत्रण आहे. मोंटी पाटील यांच्या वतीनं या मंचकावरती आपलं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. धावा झपाट्यानं पुढे मार्गस्थ होत आहेत. 2 गड्यांची कत्तल राहिली. 37 धावा धावपटलावरती लागतायत आणि या रात्रीच्या संवादामध्ये माणसं जास्तीत जास्त भावनिक असतात आणि या भावनिक खेळ आहे. कधी सामना जिंकल्यानंतर अगदी आनंद अश्रू पाहिलेत, कधी सामना हरल्यानंतर काहींना रक्ताचे अश्रूंनी रडताना पाहिले. हे दिले ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतानं आणि तो माहोले कॉमेंट्री बॉक्समध्ये कुठलीच कमी नाही. 2 गडी बाद 37 धावा धावपटलावरती रनिंग कॅच. जयने हे काय केलं? सोपा असा झेल भूतान होताना पाहिला आणि हा झेल सोपा होता. फुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला. हा झेल सांडलाय, हा झेल सुटलाय आणि आता दरारा पेशकश करण्याचा प्रयत्न आहे फलंदाजी करणाऱ्या वाकळण या संघाच्या माध्यमातून. या संघाचे पुरस्कार आहेत हरेश शेठ भोईर वैद 11 वाकळण या नावानं आज वाकळण सी हा संघ खेळताना पाहायला मिळतो. पुरस्कर्त्यांशिवाय क्रिकेट नाही आहे, कारण स्पर्धा म्हटली तर तन मन धन हे त्रिवेणी संगम ओतावं लागतं आणि त्यानंतर पुरस्कर्त्यांनंतर खऱ्या अर्थानं अनेक गावच्या एंट्री फीज निश्चितच भरली जाते. त्यामध्ये पुरस्कर्त्यांचं कौतुक होणं हे रास्त आहे. काही संघ स्वखर्चाने क्वचितच खेळतात परंतु पुरस्कर्त्यांशिवाय स्पर्धा नसतात. चांगला फटका राहिला परंतु पार्थ पाटील पुन्हा एकदा सज्ज होता. चांगला झेल त्याने कन्वर्ट केला. लागतोय अजून एक दे धक्का. झटक्यावरती झटके लागतायत. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे लेजंड समालोचक प्रवीण अर्जुनेश्वर कळंबोली यांना पाहिलं. त्यानंतर अविरतपणे 9 रात्र ज्यांची आपण दमदार कामगिरी पाहतो. रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीपजी पाटील सर मोरबी यांची या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत पाहतो. अगदी 1 महिनाभरापासून त्यांनी संपूर्ण या स्पर्धेसाठी झोकून दिलं. मोंटी पाटील यांनी सुद्धा एक चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये साकार केली. हे पाहता अगदी हे आयोजन एक वेगळ्या ढंगामध्ये सद्यस्थितीला पाहायला मिळतं. राजकीय पटलावरील प्रत्येक पाहुण्यांचे कटआउट्स या मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतात. मग भारतीय जनता पार्टी असेल, बीजेपी, त्यानंतर शेकापा असेल, शिवसेना असेल, दोन्ही गट, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, सर्व पक्षीय या पक्षाच्या आपण कटआउटचे आपण बॅनर पाहतो. इथे राजकीय छपला बाहेर काढत पाहुणा वर्ग सातत्यानं या स्पर्धेमध्ये आपण येताना पाहतो. पहा अंतिम टप्प्यामध्ये चांगली फिल्डिंग साधण्याचा प्रयत्न आहे नेवाली या संघाच्या माध्यमातून. 5 संघनायक NK एक चांगली भूमिका तो साकार करतो. ज्या रीतीनं पहिल्यांदा टॉस जिंकला टीम वाकळनं पहिल्यांदा स्वीकार केला फलंदाजीचा. ऑस्ट्रेलियन बाणा पहिल्यांदा धाडसी निर्णय वाकळण संघाच्या माध्यमातून अवगत केलाय आणि हे पाहता अगदी 41 धावा धावपटलावरती गोलंदाज आग ओकतोय. नावे महेश पाटील. कातील गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या दर्जाचं कार्य साध्य झालं तर उत्तरार्धामध्ये काहीशी पोषकता ही मात्र निर्माण केली जाऊ शकते. त्या दृष्टिकोनातून काहीशे वेगळे पण साध्य करणारी ही आपण भूमिका या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे सिद्ध होताना पाहायला मिळते. धावसंख्येला काहीशी रोख लागली आहे. 41 धावा 4 गडी बाद ही सुस्थिती पाहायला मिळते. पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. पहिला चेंडू तिहेरी धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईज, आताही विकेट
आणि हे येणारे पुढील 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत आणि या 2 चेंडूकडे 2 मोठे फटके आले तर सन्मानजनक धावसंख्या पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळेल. प्रहार केलाय अगदी समालोचन कक्षेकडे हा फटका येत असताना पार्थनं पकडलाय. हा तिसरा असेल. तिरंगी भूमिका अगदी दमदार फिल्डिंगच्या जोरावरती तो अगदी दमखम दाखवतो. 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचं कौतुक होतो. 3 झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाचे कौतुक होत आहेत. 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाचे कौतुक होते. त्या दर्जाचा काहीसा आपण माहोल अखंड या 8व्या रात्रीमध्ये पाहतो. अष्टम रात्र, अष्टम यामिनी, अष्टम नाईट, वातावरण टाईट. अगदी गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट, एव्हरेस्ट मसाल्याचा तडका यावा त्या दर्जाचा तडाखेबंद सामना या खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये इथे आपण एन्जॉय करतोय. 175 चौकार, 170 षटकार हा रेकॉर्ड आहे. अगदी या स्पर्धेचा चांगली माहिती कांचनजी पालकर सर आणि त्यानंतर tenniscricket.in यांच्या माध्यमातून जबरदस्त गुणसंख्यांकन. खेळाचं पहिलं पूर्वार्ध अति वेगानं आपण समाप्त होताना पाहिलं, जिथे धावा बनताना पाहायला मिळत आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 42. उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 43 धावसंख्येची गावदेवी नेवाल या टीमला. नेक्स्ट मॅच एकड़पाड़ा आणि टीम कोपरा. चला टॉस साठी या आपण. येणार दोन्ही संघ या आपण. जास्तीत जास्त वेळ घेऊ नका. कोपरा संघ येतोय. पाऊले चालती पंढरीची वाट आणि एकदा मुरबीकडे ते प्रस्थान करतायत. रूपम काथारा, बाया काथारा मेंटॉरची भूमिका नेहमीच ते चांगली साधत असतात आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक दुरुस्ती ते चांगल्या रीतीने करतात. बॅटचं पालन पोषण फिल्डिंग जेव्हा नेवाळी संघ करत असतो तेव्हा अगदी ते खूप मेहनत घेत असतात. कुठला क्षेत्ररक्षक कुठे असायला हवा ही त्यांची भूमिका खूप वेगळी असते. कारण हे आम्ही अनेक वेळा पाहिले. भाई आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. ओमी सुद्धा त्याचे मनपूर्वक स्वागत. बाबा किंग पागदी या स्पर्धेमध्ये सर्वांची आपण प्रचंड मेहनत पाहतो. पागदी या स्पर्धेमध्ये अगदी समालोचन कक्षामध्ये असलेले 2 कटआउट्स. रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीपजी पाटील, उजव्या बाजूला समालोचन क्षेत्रातील महागुरू सुनील पाटील सर मुरबी उर्फ बाबा किंग. ही नवीन उपाधी त्यांना दिली आहे कांचनजी पालकर सरांनी. या स्पर्धेमध्ये ही उपाधी त्यांना आम्ही देतो आणि आता ती प्रसिद्धी आम्ही आता अविरतपणे प्रत्येक स्पर्धेमध्ये रोखठोक बाणा काम तमाम. बोला तो बोला. चोरगे सर या वर्षीचा गल्ला किती आहे? 2.5 लाख पार. चला आपण स्पीडली खेळायचंय. वाकलन सी संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतो. नेवाली दर्जेदार लढत आज क्रिकेट रसिकांच्या भेटीला आली आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये ते जॉईंट होतील प्रवीणजी अर्जुनी सर कळंबोली,
24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची आवश्यकता आहे. धन्यवाद रोशन सर आणि पुनश्च एक वार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मात्र आपण या ठिकाणी करूयात मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत. अगदी घड्याळाची वेळ दर्शवते रात्रीचे जवळपास 12 वाजून गेलेत आणि तरीही देखील प्रेक्षकांची गर्दी आपल्याला मैदानाच्या चौफेर पाहायला मिळते आणि हे दर्दी प्रेक्षक आहेत, नो डाऊट. एकूणच जर पाहिलं तर क्रिकेट या खेळाबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारं जे आकर्षण आहे, त्यांच्याकडे असणारं क्रिकेटबद्दलचं जे प्रेम आहे ना, ते त्यांना या मैदानावरती अजूनही या ठिकाणी या स्पर्धा एन्जॉय करताना आपण पाहतोय. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. लक्ष विजयासाठी 43 धावांचं 4 षटकांची ही लढत असणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. एकीकडे टीम नेवाली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय टीम वाकलन. 42 धावा धावफलकावरती उभारले गेले. 43 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती मात्र केलाय घणाघाती प्रहार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय दमदार षटकार. तर षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरुवात दमदार आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो आणि अगदी त्याच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. सुरुवात दमदार आहे. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र स्वागत केलंय षटकारानं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. दीपेश या गोलंदाजावरती केला गेलेला हल्ला बोल. थोडासा बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर मात्र ज्या प्रकारे मागील सामना जिंकला वाकलन संघानं, आपल्या फलंदाजीचा दमखम दाखवला, परंतु या वेळेला गोलंदाजीची धार ही तुम्हाला मैदानावरती साकारावी लागेल. परंतु ज्या जबरदस्त गोल्डन टच मध्ये आपल्याला नेवाली संघ पाहायला मिळतोय. कम्मालीचं प्रदर्शन आहे. यावेळेला बॅकफूट पंच 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गोळीच्या वेगानं चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती हल्लाबोल केलाय. फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून देण्यासाठी हे दोनही सलामीचे फलंदाज ओळखले जात आहेत. याही वेळेला केलाय आडवा बॅटनं जोरदार प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. तर मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅच बॉलची प्रतीक्षा होती मैदानाच्या आतमध्ये आणि सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळाली आहे. 2 षटकार 1 चौकार. ऑन स्ट्राईक जर आपण पाहिलं तर फलंदाज धीरज. खरं तर नाव धीरज आहे, परंतु धावांचा पाठलाग करण्यामध्ये मात्र थोडीशी घाई गडबड या फलंदाजाची जरूर पाहायला मिळते. ज्या जबरदस्त टचमध्ये हा फलंदाज आहे ना, आपल्या फॉर्मचा फायदा आपल्या संघाला मिळवून देण्याचा प्रयत्न. एक फ्लाइंग स्टार्ट, हवाई फायर, एअर स्ट्राईक करताना पहिल्या षटकामध्ये फलंदाज धीरज ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. ओव्हर इथून मात्र हलकासा ओव्हर पिच चेंडू आणि त्या चेंडूला कव्हर आणि मिड ऑफच्या मधून जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. मिड ऑफला बीट करत असताना कव्हर आणि मिड ऑफच्या मधून खरं तर हा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालंय. कम्मालीचं तंत्र या ठिकाणी वापरलं जात आहे. जबरदस्त गुणवत्ता काय आहे या खेळाडूची, महत्वाकांक्षा काय आहे या सामन्याची, आणि या सामन्यामध्ये मात्र आपला सर्वोत्तम खेळ साकारताना तब्बल 20 धावा धावफलकावरती. गोलंदाजावरती केला जात आहे हल्ला बोल. यावेळेला यॉर्क लेनचा हा चेंडू होता, सन्मान दिलाय. हलक्या हातानं मात्र चेंडू तटवलाय. सिलिमिड ऑन रिजन मध्ये सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय.
पहिल्या 4 चेंडूंचा जर आपण विचार केला 2 षटकार 2 चौकार फलंदाज धीरजच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्यानंतर 5व्या चेंडूवरती मात्र सिंगल आली. 21 धावा धावफलकावरती. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर 43 धावांचं टार्गेट. यावेळेला ऑन द नीज बैठकी फटका आणि शेवट मात्र या षटकाचा देखील षटकारानं केलाय. फलंदाज अतुलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठीचा षटकार. तर या दरम्यान आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय केशवजी रुपेकर साहेब यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती घेणार आहोत. केशवजी रुपेकर साहेब ज्यांची काही क्षणापूर्वी आपल्याला या मुख्य मंचावरती शुभ उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्या सन्माननीय पाहुण्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. तर मी विकासजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा. अगदी ऑन स्क्रीन आपण हा सत्कार सोहळा जरूर पाहू शकतो. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि ही परंपरा मात्र या ठिकाणी जोपासली जाते. रुपेकर साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान माहीची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं मात्र यथोचित स्वागत या मुख्य मंचावरती केला जातोय. नाव बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये सामना पूर्णतः खुला केलाय. 27 धावा धावफलकावरती आल्यात. 24 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्यात. परंतु इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाची विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केली जाते. बॅट इज अ लीडिंग एज आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. धीरज पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. मोठा फटका लगावण्याचा मानस जरूर होता परंतु ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र त्यानं आपल्या संघाला दिली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा आल्या ज्यापैकी 21 धावा या धीरजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि 21 धावांचं योगदान राहिलं. टाळ्यांचा गजर सांगतोय या खेळाडूंना जणू विजयाचा मार्ग सुखकर केलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 पार्थ पाटील आणखीन एक महत्वाचा घटक या संघाचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मग ते क्षेत्ररक्षण असो फलंदाजी असो या दोनही डिपार्टमेंटमध्ये निष्णात पारंगत असा हा खेळाडू. यावेळेला लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये येतोय. आणखीन एक सफलता या ठिकाणी मिळणार. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचा बोलबाला तर षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. येत आहेत बॅक टू बॅक आणखीन एक सफलता. मयुरेश गोलंदाजी मार्कवरती. वाकलन संघ सहजासहजी सामन्यामध्ये हार मारणारा हा संघ नाहीये. जरूर 43 धावा पहिल्या सत्रामध्ये 42 धावा धावफलकावरती आल्या. 43 धावांचं लक्ष उभारलं गेलं. जरूर पहिल्या षटकामध्ये 27 धावा धावफलकावरती आल्या परंतु हा संघ शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ मैदानाच्या आतमध्ये. मागील सामन्यामध्ये देखील 12 चेंडू 29 धावांची गरज होती आणि तिथून मात्र कमालीची फाईट बॅक करत असताना तो सामना जिंकला. नव्हे तर या स्पर्धेची दुसरी फेरी देखील गाठली. एक संघ कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. एक संघ बनून तुम्हाला मैदानावरती ती कामगिरी करावी लागेल. एकूणच जर पाहिलं तर नेवाली संघानं सुरुवात दमदार मिळवली परंतु त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की सुरुवात मिळवणं कठीण नाहीये. कठीण आहे त्या सुरुवातीमध्ये मिळालेल्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं. सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आल्यानंतर गोलंदाज मयुरेश ऑन हॅट्रिक. या ठिकाणी 2 चेंडूवरती 2 सफलता मिळालेत. विकेट हॅट्रिक मिळवून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करणार का परंतु नाही. यावेळेला प्लेसमेंट परफेक्ट पाहायला मिळत आहे आणि चेंडू मात्र 1 बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी येतोय हा दमदार चौकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आल्या मात्र आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 2 चेंडूवरती आलेल्या 2 विकेट्स. तर मी विनंती करेन सन्माननीय प्रभाकरजी गायकर साहेब एकच पडा.
या मान्यवरांना विनंती असेल की या साहेब आपण मुख्य मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. प्रभाकरजी गायकर साहेब एकतपाडा. यावेळेला मात्र कमालीचा टायमिंग आहे. अगदी दोनही दिशेनं तितक्याच ताकदीनं फलंदाजी मी मैदानावरती करू शकतो. जरी 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवले असले तरी माझी महत्वाकांक्षा काय, या स्पर्धेमधील माझी गुणवत्ता काय हे सिद्ध करत असताना फलंदाज महेश कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. पहिल्या चेंडूला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये वळवला, त्यानंतर मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. 2 बॅक टू बॅक चौकार, 14 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळतोय. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला संबोधलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा केलाय वापर. खरं तर 2 चौकार येण्या अगोदर जर का हे ब्रह्मास्त्र वापरलं गेलं असतं तर कदाचित सामन्यामध्ये काहीशी वेगळी चुरस आपल्याला जरूर पाहायला मिळाली असती. परंतु क्रिकेट आहे, अजूनही येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज. महेश मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नितेश कातारा NK इंजर्ड आहेत, परंतु संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या विभागासाठी, नवे आपल्या गावाच्या ग्रामीण क्रिकेटच्या उत्कर्षासाठी दुखापतग्रस्त असताना देखील हा खेळाडू हाताला बँडेज लावून मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. हे डेडिकेशन आहे, हे समर्पण आहे आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या विभागासाठी. हे खेळाडूंच्या माध्यमातून दिलं जाणारच समर्पण आहे. NK मैदानाच्या आतमध्ये. नितेश जर्सी नंबर 7 सामना आवाक्यामध्ये आलाय. 13 चेंडू 8 धावांची गरज आहे. हा सर्वाधिक महत्त्वाचा चेंडू असणार आहे. 2 चौकार वगळता या षटकामध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्यात. कमालीची गोलंदाजी मयुरेश या गोलंदाजाची राहिली आहे. संघनायकाने दर्शवला गेलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून केली गेलेली सार्थ गोलंदाजी. 2 चौकार हे एक वाईट स्वप्न होतं आणि जर का ते स्वप्न टाळता आलं असतं तर सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा फाईट बॅक करताना हा संघ जरूर पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेट आहे. यावेळेला मोठा फटका लगावण्याचा मानस. 2 क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. इथे झेल टिपला गेलाय परंतु रेफर केलाय. यस, तिसऱ्या पंचांकडे टेक्निकल टीमचा या ठिकाणी घेतला जाईल सपोर्ट. कारण ज्या पद्धतीनं चेंडू रिलीज केला होता ओव्हर वेस्ट हाईट हा चेंडू आहे का हे तपासलं जात आहे. मुख्य पंच जे मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग पंच यांच्या माध्यमातून मात्र हा या ठिकाणी निर्णय आलाय. तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. प्रथम दर्शनी जर आपण पाहिलं तर वेगवान चेंडू होता परंतु तो कमरेच्या उंचीच्या वर होता का, तो चेंडू डेप्थ होता का, बरेचसे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मात्र काही क्षणातच आपल्या समोर असतील. इट्स अ नो बॉल. यस, ओव्हर वेट साईड. इट्स अ नो बॉल. बॅट्समन इज सेफ. झेल टिपला होता आणि अगदी दीपू यांनी देखील ओळखलं होतं की कदाचित हा झेल टिपल्यानंतर नो चेंडूचा डिसिजन येऊ शकतो. त्यांनी लगेचच चेंडू रिलीज केला होता. एक चूक सामन्यामध्ये तुमच्या संघाला बॅकफूटवरती घेऊन जाऊ शकते. यावेळेला जोरदार प्रहार, दखम दाखवलाय फलंदाजीचा आणि या षटकारानं मात्र सामना जिंकलाय. तो नेवाली संघानं, विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि पराभूत संघाला मात्र आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट महेश पाटील ठरतायत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. 1 षटक 3 धावा आणि 3 विकेट्स, तर 3 चेंडूमध्ये 8 महत्वपूर्ण धावा ज्यांच्या बॅटमधून ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. त्या अर्थातच महेश ठरतायत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. अगदी मुख्य मंचावरती जर आपण पाहिलं तर रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सर, त्याचबरोबर राममा पाटील एक ज्येष्ठ क्रीडा